अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झालेले आहे, अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्यासाठी शासनाने अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्या संदर्भाने एक स्वतंत्र जी-आर काढला असून तो जी-आर काय आहे ते आपण पाहू. तर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक 25 जून 2026 रोजी अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा हा शासन निर्णय असून एप्रिल 2026 व मे 2026 या काळात ज्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीचा हा शासन निर्णय असून अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते. तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते. खरीप 2025 व यापुढील कालावधीकरिता केंद्र राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय दिनांक 27 मार्च 2023 प्रमाणे देय राहील. त्यानुसार दिनांक 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकष व दर यानुसार विभागीय आयुक्त नागपूर, नाशिक, कोकण आणि पुणे यांनी संदर्भ क्रमांक 4 ते 9 येथील पत्रान्वये माहे एप्रिल 2026 आणि मे 2026 या कालावधीत अवकाळी पाऊस यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे. माहे एप्रिल 2026 व माहे मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 106,56,00,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शविल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पुनर्विनियोजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन कार्यासन मदत 3 यांनी हा निधी वितरित करावा. संदर्भाधीन अनुक्रमांक 1 येथे नमूद दिनांक 24/1/2023 अन्वये सूचित केल्यानुसार DBT पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा. सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कार्यवाही करावी. तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी शेती पिकांच्या नुकसानीकरिता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची देखील दक्षता घ्यावी. अशा प्रकारचे निर्देश या शासन निर्णयामध्ये देण्यात आलेले आहेत. हा निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सूचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा. ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरिता विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंधितांनी करावी. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर देखील प्रसिद्ध करण्यात यावा. अशा प्रकारचे निर्देश देखील या शासन निर्णयाद्वारे देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरिता जिल्हाधिकारी यांना सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची राहील. अशा प्रकारच्या देखील सूचना या जी-आरनुसार देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर दिनांक 27 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयान्वये अवेळी पाऊस व इतर स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार राज्य प्रतिसाद निधीमधून 10% मर्यादेत मदत अनुज्ञेय करण्यात आली आहे. सदर 10% मर्यादेच्या अनुषंगाने सदर शेतीपीक नुकसानीचा खर्च सहाय्यक अनुदाने वेतनेतर या लेखाशीरच्या खाली सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे आर्थिक वर्ष 2026-27 मधून भागविण्यात यावा. अशा प्रकारचा हा शासन निर्णय असून हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तर या जी-आरनुसार
आता एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे। या मदतीसाठी 106,56,00,000 रुपये इतकी आर्थिक तरतूद करण्यात आली असून शेतकऱ्यांना DBTद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात ही मदत वितरित होणार आहे। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारच्या अद्ययावत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।